कोणीतरी मंत्री उठतो जाहीर सभेत बोलतो एकालाही निधी देणार नाही, गाडीत बसा पट्टा घाला निधी मिळेल. अरे हा निधी काय तुम्ही तुमच्या घरात ना आणता काय? हा महाराष्ट्र राज्याचा रेव्हेन्यू येतो, तो रेव्हेन्यू हा विकासासाठी वापरायचा असतो, विकास हा महाराष्ट्राचा करायचा असतो. विकास काय आम्ही आमचा स्वतःचा करत नाही. पण म्हणजे राजकीय दृष्ट्या लोकशाहीला किती बाधक आहे, लोकशाहीला किती मारक आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन चाक आहेत, ती व्यवस्थित चालली तर हा महाराष्ट्राचा गाडा विकासाच्या म्हणजे वेगाने धावायला लागेल. तर इथे तर दमच देतात, त्या सरपंचाला सांग पट्टा घाल लगेच निधी मिळेल. आणि निधी काय तुम्ही तुमच्या घरनं देता? महाराष्ट्राची ही स्थिती ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. आणि त्यामुळे हा संवाद जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री व्यवस्थित करत नाही, आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आजही आठवतं की कुठेतरी विसंवाद झालेला आहे, संवाद निर्माण झाला पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री प्रयत्न करतायत की नाही मला माहित नाही, पण कुठेही संवाद होताना दिसत नाही. सत्तेचा माज आणि मगरुरी प्रत्येक मंत्र्याच्या चेहऱ्यावर दिसते.